घटना आहे वाशिममधून। आईस्क्रीमसाठी चिमुकली दुकानात गेली आणि घडला अनर्थ। व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर बंद बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच वाशिम जिल्ह्यात 7 वर्षीय चिमुकलीवर 19 वर्षीय तरुणानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाशिम शहरात घडली। पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर बंद बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच वाशिम जिल्ह्यातून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 7 वर्षीय चिमुकली आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेली। दुकानातील 19 वर्षीय तरुणाची वाईट नजर त्या चिमुकलीवर पडली, त्यामुळे 7 वर्षीय चिमुकलीवर 19 वर्षीय तरुणानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाशिम शहरात घडली आहे। पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाशिम शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। राज्यात मुली, तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे। पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावरील तरुणीच्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। त्यातच आता वाशिम जिल्ह्यातून सुद्धा चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे। विकृत मानसिकतेच्या तरुणानं 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानं समाजात संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे। वाशिम शहर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे। पीडित चिमुकली 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 6:30 वाजताच्या सुमारास घराजवळील एका दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती। दुकानात आलेल्या त्या चिमुकलीवर तरुणाची वाईट नजर होती। तरुणानं चिमुकलीला दुकानाच्या आत घेऊन अत्याचार केला। दरम्यान बराच वेळ होऊन ही चिमुकली घरी परत न आल्यानं कुटुंबीय चिंतेत पडले। चिमुकलीच्या आईनं वडिलांना दुकानात जाऊन पाहण्यास सांगितले। चिमुकलीचे वडील दुकानात गेल्यावर तरुणानं मुलगी दुकानात आली नसल्याचं सांगितले। मात्र पीडितेच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी दुकानात वाकून पाहिले तर मुलगी त्या ठिकाणी असल्याचं दिसून आलं। आरोपी संशयास्पद असल्यानं वडिलांना मोठा धक्का बसला। पीडितेच्या वडिलांनी तिच्या आईला बोलावून संबंधित प्रकार दाखवला। चिमुकलीच्या आई व वडिलांनी तातडीने 112 वर संपर्क करून पोलिसांना घटनेची माहिती दिली। त्यामुळे पोलिसांचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले। आरोपीला ताब्यात घेऊन शहर पोलिसांकडे सुपूर्द केले। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी नराधम आरोपी विरोधात BNS 65(2) व लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला। या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले असून नराधम आरोपी विरोधात रोष व्यक्त केला जातोय।